हॅलो फ्रेंड, मी सविता आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत करते। आज आपण पाहूया 34 इंच कटोरी ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते। आपण छाती घेतलेली आहे 34 इंच, त्याची लांबी आहे 13 इंच, कमर आहे 28 इंच, पुढचा गळा 6 इंच, पाठीमागचा आहे 10 इंच, बाही आहे 5 आणि त्याची गोलाई आहे 11 इंच। सगळ्यात अगोदर आपण शोल्डरचे मार्क करून घेऊया। शोल्डर घ्यायचा आहे 5 इंच। तुमचा गळा जर 9.5 ते 10.5 असेल तर इथे शोल्डर 5 इंच घ्यायचा आहे। इथे 5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि इथे खाली पण 5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। त्याच्यानंतर आर्म होलचे मार्क करून घ्यायचं। आर्म होल घ्यायचा आहे 5.5 इंच आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत आणि ही लाईन सरळ ओढून घ्यायची आहे। ह्याच लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग मार्क करून घ्यायचा। आपली छाती आहे 34 इंच, त्याचा इथे चौथा भाग होईल 8.5 इंच। इथे 8.5 इंचावर एक मार्क करून घ्यायचे आणि इथे 1 इंचावर सिलाई मार्जिन घेतलेले आहे। तुम्हाला पाहिजे असल्यास तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच पण घेऊ शकता। आता आपल्याला आर्म होलचा शेप द्यायचा आहे, त्याच्यासाठी इथून 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हा आर्म होलचा शेप देऊन घ्यायचा। असं डॉट डॉट करून पण तुम्ही हा शेप देऊन घेऊ शकता। आता आपल्याला ब्लाऊजच्या उंचीचे मार्क करायचे आहे। उंची आहे 13 इंच, त्याच्यात 1 इंच ॲड करायचे म्हणजे होईल 14 इंच। तुमची जी बी उंची असेल त्याच्यात तुम्हाला 1 इंच ॲड करून घ्यायचे आहे सिलाई मार्जिनसाठी। आता आपण कमरेचे माप टाकणार आहोत। कमर आहे आपली 28 इंच, त्याचा इथे चौथा भाग करायचा, तो होईल 7 इंच। 1 इंच टक्ससाठी घ्यायचे आणि 1 इंच घ्यायचं आहे आपल्याला सिलाई मार्जिन आणि दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे। शोल्डर पट्टी ठेवायची आहे 2.5 इंच, त्याच्यात आपल्याला अर्धा इंच सिलाई मार्जिन ॲड करायचे आहे। 2.5 पेक्षा कमी शोल्डर पट्टी ठेवायची नाही, कारण मग शोल्डर खांद्यावर खाली उतरतो। आपला गळा राहिलेला आहे 2 इंच, गळ्याची लांबी आहे 10 इंच। इथे मी 10 इंचावर मार्क करून घेते। गळ्याची रुंदी खालच्या बाजून घ्यायची आहे 2.25 इंच, तुम्ही 2.5 इंच पण घेऊ शकता। आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि ह्याला आपण गोल शेप देऊन घेऊया। तुमच्या आवडीप्रमाणे पण इथे शेप देऊन घेऊ शकता। त्याच्यानंतर आपल्याला टक्सचे मार्क करून घ्यायचे आहे, ते करायचे आहे 3.5 इंचावर किंवा इथे तुम्ही छातीचा 10वा भाग पण घेऊ शकता। त्याची लांबी घ्यायची आहे 4 इंच, दोन्ही साईडला अर्धा इंच एवढे मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। आता इथे ब्लाऊजच्या साईडला आपल्याला अर्धा इंचावर मार्क करून घ्यायचे। जर तुमची ब्लाऊजची उंची जर कमी असेल तर तुम्ही हे मार्क नाही केले तरी पण चालते। आपली बॅक साईडची ड्राफ्टिंग तयार झालेली आहे। आता आपण याला कट करून घेऊयात। मी अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला इथे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। आय होप तुम्हाला समजलं असेल की 34 इंचाचा पाठीमागची ड्राफ्टिंग कशी करायची ते। इथे आपण गळा पण कट करून घेऊयात आणि इथे आपली फिटिंगची लाईन येईल, इथे पण एक नॉच मारून घेऊयात। आता आपण पुढच्या बाजूचे मार्क करून घेऊया। पुढचा आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच। आपला पुढचा गळा छोटा असतो म्हणून आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे 5.25 इंच। इथे खाली पण मी 5.25 इंचावर मार्क करून घेते। आर्म होलचे मार्क करायचे आहे 5.25 इंचावर। इथे मी 5.25 इंचावर मार्क करून घेते आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत। इथे आपण सरळ लाईन ओढून घ्यायची आहे। पुढच्या साईडला मुंड्यासाठी आपल्याला 1 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि याला शेप देऊन घ्यायचा। आता ह्याच लाईनवर आपल्याला छातीचा चौथा भाग मार्क करून घ्यायचा आहे। छाती आहे आपली 34 इंच, त्याचा चौथा भाग होईल 8.5 इंच आणि 1 इंच सिलाई मार्जिन ॲड करायचे आहे। ब्लाऊजची लांबी घ्यायची आहे, आपली ब्लाऊजची लांबी आहे 13 इंच, त्याच्यात 1 इंच ॲड करायची म्हणजेच होईल 14 इंच। हा 14 इंचाचा पेपर आहे। आता आपण कमरेचे माप टाकणार आहोत। कमर आहे 28 इंच, त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा, तो होईल 7 इंच आणि 1 इंच सिलाई मार्जिन। सिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत। ही पण आपली फिटिंगची लाईन येईल, इथे पण मार्क करून घेऊयात। आपल्या शोल्डर पट्टी 3 इंचाची ठेवायची आहे, रेडी पाहिजे आपल्याला 2.5 इंच।
त्याच्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे आहे. आपली गळ्याची रुंदी राहील 2.25 इंच आणि पुढचा गळा आहे आपला 6 इंच. जेवढी आपण वरती 2.25 इंच ठेवली होती तेवढीच आपण खाली पण ठेवायची आहे 2.25 इंच. हा असा बॉक्स तयार करून गळ्याला शेप देऊन घ्यायचा आहे. इथे गोल शेप देऊन घ्यायचा. कटोरीमध्ये जास्त करून गोल शेपच दिला जातो. आता आपण क्रॉसपट्टीचे मार्क करूया. इथे 2.5 इंचावर क्रॉसपट्टीचे मार्क करायचे. त्या बाजूला पण 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि ही सरळ रेषा ओढून घ्यायची. आता आपण कटोरीचे मार्क करूया. कटोरी 5.25 इंचावर घ्यायची आहे. 34 इंचासाठी कटोरीची मार्क करायची आहे 5.25 इंचावर. इथे वरती पण 5.25 इंचावर मार्क करायचे आणि आर्म होल पासून 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. गळ्याच्या साईडनी पण आपण 1.25 इंचावर मार्क करून घेऊया आणि हे चारही पॉईंट जोडून आपण कटोरी तयार करून घ्यायची आहे. डॉट डॉटने व्यवस्थित कटोरीचा शेप देऊन घ्यायचा. कटोरीच्या मध्यावर मार्क करून घ्यायचे आणि पुढच्या साईडला 1 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि आर्म होलच्या मदतीने किंवा तुम्ही हाताने पण हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. पुढच्या बाजूची आपली ड्राफ्टिंग तयार झालेली आहे. याला आता आपण कट करून घेऊयात. अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला कटोरी ब्लाऊजची कटिंग सांगितलेली आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही कटोरी ब्लाऊजची कटिंग केली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारू शकता. इथे आपले चेस्टचे मार्किंग आहे. इथे आपण नॉच मारून घेऊया. इथे गळ्याच्या साईडने मी 1/2 इंचावर मार्क करून घेते आणि आपल्याला गळ्याच्या साईडने हा उतार द्यायचा आहे. एक्स्ट्रा पेपर आहे त्याला आपण कट करून घेऊया. आता आपण कटोरी तयार करून घेऊया. त्याच्यासाठी मी इथे एक्स्ट्रा पेपर घेतलेला. त्याच्यानंतर ह्या साईडला 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि पुढच्या बाजूला पण 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि खालच्या बाजूला पण 1.5 इंचावरच मार्क करायचे आणि हा पॉईंट जोडून घ्यायचा. त्याच्यानंतर गळ्यापासून हा पॉईंट पण जोडून घ्यायचा आहे. हे गळ्याचे मार्क करून घ्यायचे. गळ्याच्या साईडला अर्धा इंचाला 1 पॉईंट एवढे मार्क करून घ्यायचे आणि खाली जिथे आपण 1.5 इंच मार्क केलेले आहे तिथपर्यंत हे पॉईंट जोडून घ्यायचे. खालच्या साईडला 1.5 इंचावर मार्क करून दोन्ही साईडला 1.5 इंच एवढे मार्क करून घ्यायचे आणि हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. आता खालच्या बाजूला थोडीशी गोलाई देऊन घ्यायची. तुम्हाला वाटल्यास तुम्ही असेच पण ठेवू शकता. आता याला आपण कट करून घेऊया. शोल्डर पट्टी ठेवलेली आहे 3 इंच. त्याच्यानंतर गळा रुंदी आहे 2 इंच. इथे आपण घेतलेले होते 34चा चौथा भाग, तो होईल 8.5 इंच प्लस आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे. इथे पण छातीचा चौथा भाग प्लस 1 इंच शिलाई मार्जिन घेतलेले आहे आणि आर्म होल घेतलेला आहे 5.25 इंच. पण हा पण आर्म होल घेतला आहे 5.5 इंच. गळ्याची रुंदी घेतलेली आहे 2.25 इंच. अशा प्रकारे तुम्ही कटोरीचा फार्मा पण तयार करून ठेवू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा.